ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचे समालोचन. भाग 3. आशयाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा भावार्थ आपण पाहिला. आता ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्ण अर्जुन यांचे भावबंध, त्यांची शब्दचित्र व इतर गुणांचे परिशीलन करूया. श्रीकृष्ण व अर्जुन यांचे भावबंध. गीतेतील श्रीकृष्ण व अर्जुन यांचा 5व्या अध्यायातील संवाद हा मित्रसंवाद आहे. अर्जुन मोकळेपणाने शंका विचारतो आणि श्रीकृष्ण त्याला मित्रभावाने उत्तर देतात. पण अर्जुन व श्रीकृष्ण यांच्या संवादाला ज्ञानदेवांनी मात्र प्रेमाचं कोंदण दिलेलं आहे. भक्तोसी मे सखा चेती हे श्रीकृष्णांचे वाक्य ध्यानात ठेवून त्यांनी अर्जुन व श्रीकृष्णांचे भक्तप्रेम, मित्रप्रेम रंगवले आहेच, पण गीतेत नसणारी मातृप्रेमाची छटा सुद्धा ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांमध्ये दिसून येते. हा हो, हे कैसे तुमचे बोलणे, असे अर्जुनाने त्यांना मोकळेपणाने विचारलं. त्यांचं बोलणं दुटप्पी कसं आहे ते त्यांना दाखवून दिलं आणि हा परमार्थो ध्वनिते न बोलावा अशी अर्जुनाने त्यांना विनंती केली. तसेच सुखकारक वाहनासारखा होणारा मार्ग असावा अशी त्याने इच्छाही व्यक्त केली आहे. अशा प्रकारे पहिल्या 8 ओव्यात ज्ञानदेवांनी सखा अर्जुन रंगवलेला आहे. श्रीकृष्ण तर अर्जुनाचा सखा आहेतच. त्यांनी कधीच कोणतीही अर्जुनाची गोष्ट अमान्य केली नाही. उलट अर्जुनाने इच्छा करण्याचा अवकाश की श्रीकृष्ण अर्जुनाचे इप्सित पुरवण्यास तत्पर आहेत. ज्ञानदेव म्हणतात, देखा कामधेनू ऐसी माये सदैव जया होये, तो चंद्रूही परील आहे खेळावया. पहा, ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळायला मिळतो. अर्जुनाला श्रीकृष्णांसारखी कामधेनू माता मिळाली आहे, मग त्याच्या इच्छा कशा अपूर्ण राहतील. शंकराने उपमन्यूवर प्रसन्न होऊन क्षीरसमुद्र द्यावा तसे श्रीकृष्ण अर्जुनावर प्रसन्न झालेले आहेत व लक्ष्मीपतीसारखे उदार झालेले आहेत. त्यामुळे म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी येरे दिधले. अर्जुनाने मागता क्षणीच या उदार श्रीकृष्णाने त्याला देऊन टाकले, कारण हे श्रीकृष्ण औदार्याचा कुरुठा आहेत. अर्जुनाने सुखासनासारखा मार्ग सांगण्यास सांगितला तर श्रीकृष्णाने लगेच त्याला होडीसारखा लवकर पार करणारा कर्मयोगाचा मार्ग सांगितला. श्रीकृष्ण म्हणजे नुसती इच्छा पूर्ण करणारी कामधेनू नाही, तर ती कामधेनू माता आहे. कामधेनूकडे काही हवे असेल तर इच्छा करायला लागेल, पण मातेला मात्र बालकाला काय पाहिजे ते बालकाने इच्छा न करताच कळते. ज्ञानेश्वरीत अशी अनेक स्थळं आहेत की श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील प्रश्न जाणून त्याने विचारण्याआधीच त्याचे उत्तर देतात. या अध्यायात अर्जुन म्हणतो, म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणीतले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करूनी. मी जे काही विचार करून तुम्हाला विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत, तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा. योगमार्गाचा प्रस्ताव ऐकून अर्जुनाला योगमार्गाबद्दल ऐकण्याची इच्छा झाली. लगेच त्याने श्रीकृष्णाच्या जवळ प्रेमळ आग्रह धरला की म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यन तुझी. श्रीकृष्ण लगेच त्याला त्या मार्गाची माहिती द्यायला तयार झाले आहेत. अर्थात हे ज्ञान श्रीकृष्ण कोणाला देतील तेही ज्ञानदेव सांगायला विसरलेले नाहीत. जे ऐकून त्याप्रमाणे आचरण करणार आहेत त्यांनाच हे ज्ञान देव न मागताही द्यायला तयार आहेत. तेव्हा भगवंतांचे अर्जुनाला प्रेम जसे मिळाले तसेच आपल्याला मिळावे अशी इच्छा असेल तर आपण अर्जुनासारखे व्हायला हवे, हा ध्वनितार्थ त्यांनी त्यातून व्यक्त केलेला आहे. श्रीकृष्णांचे शब्दचित्र. त्यांनी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यात माता बालकाचे नाते कल्पिले आहे. सुरुवातीला कामधेनू माय म्हणून त्यांनी श्रीकृष्णांना चित्रित केले आणि शेवटी म्हणतात, आधीची चित्त मायेचे वरी मिश जाहले पढियंतयचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगोदर आईचं अंतःकरण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल. नंतर त्यांनी आईच्या ममतेने भरलेल्या श्रीकृष्णांच्या दृष्टीचं वर्णन केलंय. त्या दृष्टीत कारुण्यरस ओतप्रत भरलेला होता. प्रेम ओसंडून वाहत होतं, जणू काही अमृतच त्यातून पाघळत होतं. ती दृष्टी अर्जुनात गुंतली होती. ती बाहेर पडण्याचे नावच घेईना. त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे.
श्रीकृष्णांचे प्रेम इतके होते की ते जबरदस्तीने अर्जुनाला ऐक म्हणत होते. श्रीकृष्णांप्रमाणेच ज्ञानदेवाने अर्जुनाचंही शब्दचित्र या अध्यायात रेखाटलेलं आहे. अर्जुन हा देवांचा मित्र आहे, तसाच तो एकनिष्ठ भक्त आहे. मित्रत्वाच्या नात्याने तो त्यांना हा हो हे कैसे तुमचे बोलणे असे म्हणत आहे. भगवंतांच्या बोलण्यात जो विरोध त्याला दिसून आला तो मोकळेपणानं मांडत आहे व हे दुटप्पी बोलणे योग्य आहे का असे त्यांना विचारत आहे. शिवाय आता मागे जे झाले ते झाले, आता तरी योग्य काय ते सांगा असे त्यांना दटावतही आहे. सुखासनासारखा कष्ट पडणार नाहीत असा मार्ग त्याला हवा आहे. शेवटी श्रीकृष्ण मुखातून योग मार्ग व देहीच ब्रह्मत्व पावता येणे या गोष्टी ऐकून ज्ञानदेवांचा अर्जुन आश्चर्यचकित झालाय. देवानी आपल्या मनातला भाव ओळखला हे पाहून त्याने त्यांना परचित्त लक्षणांचा रावो अशी पदवी बहाल करून टाकली. यातून ज्ञानदेवाने अर्जुनाचे श्रीकृष्ण प्रेम चित्रित केलेले आहे. संवादात्मकता. मूळ गीतेचा संवाद हा गाभा ज्ञानदेवाने आपल्या टीकेतही कायम ठेवलेला आहे. वद म्हणजे बोलणे या एकाच धातूला परी किंवा अप उपसर्ग लागले की निंदा करणे, वि उपसर्ग लागला की भांडण करणे, सम उपसर्ग लागला की संभाषण करणे, जुळणे, तुल्य असणे, मत जमणे, सल्ला घेणे असा अर्थ होतात. संवाद हा शब्द वद धातूला सम उपसर्ग लावून तयार झालेला आहे. संवादामध्ये परस्परांना बोलते करून मतभिन्नता असेल तर ती दूर करणे हे काम महत्वाचे ठरतं. त्या दृष्टीने हा श्रीकृष्ण पार्थाचा संवाद गीतेने रंगवलेला आहे व ज्ञानदेवाने त्यात ज्ञानदेव श्रोते, ज्ञानदेव गुरु, संजय धृतराष्ट्र अशा संवादांची भर घालून गीतेतील संवादात्मकता ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा कायम ठेवलेली आहे. शांतरसाचे किंवा आत्मज्ञानी मनुष्याचे वर्णन आले की ज्ञानदेवांना आनंद होतो. मग ते व्याख्यानाच्या भरात वाहत जातात. मग त्यांना त्यांचे गुरु अथवा श्रोते भानावर आणतात. सुरुवातीला ज्ञानदेव भर भरून शांतरसाच्या आख्यानात रंगून गेल्यावर हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या असे म्हणून श्रोत्यांनी त्यांना भानावर आणलं होतं. कारण त्यांना श्लोक संगतीचा भंग सहन होत नव्हता. आणि शेवटी आत्मज्ञानी मनुष्याच्या वर्णनात ज्ञानदेव रंगून गेल्यावर श्री गुरु निवृत्तीनाथाने त्यांना भानावर आणले. ते ज्ञानदेवांना म्हणाले की तू संतांच्या स्तुतीत रंगून गेलास ना की तुला भान राहत नाही, चालू विषय विसरूनच जातोस. आता रसाचा उत्कर्ष आवरता घे आणि ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. अशा संवादांमधून ज्ञानदेव श्रोत्यांना सुद्धा भानावर आणतात व मूळ गीतेतील संवादात्मकता कायम ठेवतात. आपल्या व्याख्यानाच्या गुणवत्तेविषयीचा सार्थ अभिमान. आपल्या व्याख्यानाच्या गुणवत्तेविषयी त्यांना सार्थ अभिमान आहे. तो अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी कधी श्रोत्यांच्या मुखाने तर कधी गुरूंच्या मुखाने व्यक्त केलेला आहे, तर कधी स्वतःही व्यक्त करून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या अध्यायात या तिन्ही प्रकारे त्यांचा आपल्या टीकेविषयीचा अभिमान व्यक्त झालेला आहे. या अध्यायात श्रोते त्यांच्या व्याख्यानाचे गुणवर्णन करतात. जे मना आकाळिता कुवाडे घाघुसिता बुद्धी नातुडे ते दैवाचेनी सुरवाडे सांगवले तुझ. जे शब्दात येत स्वभावे ते बोलीची जरी भावे तरी आणिके काय करावे कथा सांगे. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. जे स्वभावतः शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात सापडलं तर इतरांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. तर श्री गुरु निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात, तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी की निराळी बोल देखसी सनागर. परितो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. तू जेव्हा संतांच्या स्तुतीस तन्मय होतोस ना तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि मग विषयाला सोडून पण चांगले तू बोलतोस. परंतु हा रसाचा अधिकपणा आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनांच्या अंतःकरण रूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रातःकाल कर. अशा प्रकारे श्री गुरु निवृत्तीनाथांनी सुद्धा त्यांच्या व्याख्यानाची स्तुती केलेली आहे. तसेच ज्ञानदेवाने स्वतः सुद्धा आपल्या व्याख्यानाबद्दल म्हटलं आहे की आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलविले. जी स्थिती शब्दांनी वर्णन करून सांगता येण्यासारखी नाही त्या स्थितीचे वर्णन
माझ्याकडून शब्दांनीच केले गेले. म्हणून माझ्या चित्तरूपी पात्रात शांत रसाचे भरते येऊन ते बाहेर ओसंडू लागले. यात विषयांतर होत असले तरी आपले बोलणे चांगले व रसपूर्ण आहे असा त्यांचा सार्थ अभिमान व्यक्त झालेला आहे. मग श्रोत्यांची विनवणी व गुरूंची आज्ञा ऐकून ज्ञानदेवाने आख्यान पुन्हा सुरू केले. ज्ञानेश्वरीच्या टीकेतील आणखी काही मुद्दे आपण उद्या पाहू.